बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखेतर्फे माजी सैनिक यशसिद्धी ग्रुपच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन। भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बुधाजी वाडविदे व महाराष्ट्र राज्य सचिव हेमंतजी जाधव यांच्या मार्गदर्शनात धुळे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज दिनांक 6/12/2025 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आयुष्यमान प्रभाकरजी निकुंबे व आयुष्यमान शिवाजी मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी धुळे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णासाहेब देवीदास जगताप, जिल्हा अध्यक्ष सुनंद भामरे, भीमराव बोरसे, मुख्य संघटक मधुकर निकुंबे, कैलास बाविस्कर, डॉक्टर प्रभाकर निकुंबे, अशोक थोरात, शिवाजी मोरे, धुळे शहराध्यक्ष शशिकांत आप्पा देवरे, नानासाहेब मोरे, नानासाहेब देवरे, गौतम सोनवणे, बापूसाहेब पाटोडे, राजेंद्र सोनवणे, रविकांत खंडारे, गुलाब थोरात, दिलीप इंदवे, के.जी. सैंदाने, धुळे तालुका अध्यक्ष मगन साडवे, राजेश ओहोड, राजेंद्र डोडरे, रमेश आहिरे पैलवान, आबा आहिरे तसेच यशसिद्धी ग्रुप महार रेजिमेंटचे माजी सैनिक भीमराव बोरसे, रविकांत खंडारे, रोहिदास बैसाने, राजेंद्र दाभाडे, संजय रणदिवे, नितिंबा आखाडे, विजय शिरसाट, आनंदा वाघ, रामचंद जाधव, गोरख मंगडे, गंगाराम निकम, सिद्धार्थ मोरे, उमेश सामुद्रे, रतन शिरसाट आदी कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय। आज दिनांक 6 डिसेंबर 2025 आज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले होते। त्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आज धुळे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेतर्फे व यशसिद्धी ग्रुप माजी सैनिक या सर्वांच्या वतीने व धुळे शहरातील सर्व तमाम बौद्ध समाजाच्या वतीने व बहुजन समाजाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज 69वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून त्यांना माजी सैनिक यशसिद्धी ग्रुपच्या तर्फे मानवंदना देण्यात आली। त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेतर्फे या ठिकाणी त्रिशरण पंचशील घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना